आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे, बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. वाल्मिक कराडला मकोका खटल्यातही न्यायालयीन कोठडी. सीआयडीची चौकशी पूर्ण झाल्यानं कोर्टाचा निर्णय. जेलमध्ये मिळणार सीपॅप मशीन वापरण्याची सुविधा. वाल्मिक कराड, त्याचे साथीदार आणि पोलीस एकत्र असल्याचं सीसीटीव्ही फुटेज एसआयटीच्या ताब्यात. पोलिसच सराईत गुन्हेगारांसोबत मिटिंग घेत असतील तर समाजाने काय बोध घ्यावा, धनंजय देशमुखांचा सवाल. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार आरोपी कृष्णा आंधळे मोस्ट वॉन्टेड म्हणून जाहीर. अनेक दिवसांच्या शोधानंतरही आरोपी न सापडल्यानं फरार घोषित. ठाव ठिकाणा सांगणाऱ्यास मिळणार बक्षीस. अभिनेता सैफच्या रिकव्हरीवर शिवसेना नेते संजय निरुपम यांचे सवाल. तीक्ष्ण शस्त्राची जखम आणि 6 तासाच्या ऑपरेशन नंतर फक्त 5 दिवसात एवढा फिटनेस कसा, एक्स पोस्टद्वारे शंका. ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंना भेटल्याचा उदय सामंत यांचा दावा. तर उद्योग मंत्र्यांना दावोसमधल्या गुंतवणुकीपेक्षा फोडाफोडीची माहिती, त्यांना मुंबईला पाठवा. संजय राऊतांचं प्रत्युत्तर. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ महाराष्ट्र सदन प्रकरणी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा. भुजबळांच्या जामिनाला ईडीने दिलेलं आव्हान फेटाळलं. हायकोर्टाने दिलेला जामीन योग्य असल्याचाही निर्वाळा. मालेगाव पाठोपाठ अकोल्यातही जन्मदाखले घोटाळा. अकोल्यात तब्बल 16,000 रोहिंग्या बांगलादेशींनी मिळवले जन्मदाखले. किरीट सोमय्यांचा आरोप. घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचीही मागणी. बोगस पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांचा विमा रद्द करण्याचा निर्णय. माझाच्या बातमीनंतर नाशिक जिल्ह्यात 5,172 शेतकऱ्यांवर कारवाई. कांदा उत्पादकांचा आकडा सर्वाधिक. 3 ते 6 वयोगटाच्या बालवाडी खासगी प्ले ग्रुपला लागू होणार शासकीय नियमावली. खासगी बालवाड्याही येणार सरकारी नियंत्रणात. दुपारचा खाऊ आणि बाल अभ्यासक्रमाचीही होणार अंमलबजावणी. दावोस दौऱ्यात पहिल्या दिवशी 6,25,000 कोटींचे करार. गडचिरोलीत जेएसडब्ल्यू तर राज्यात वारे एनर्जीची हजारो कोटींची गुंतवणूक. शुक्रवारपर्यंत सामंजस्य करार वाढण्याची शक्यता. मुंबईत रिक्षा टॅक्सीची 3-3 रुपयांची भाडेवाढ प्रस्तावित. रिक्षाचं भाडं किमान 23 वरून 26 वर, तर टॅक्सीचं किमान भाडं सध्याच्या 28 वरून 31 रुपयांवर जाण्याची शक्यता. योगी आदित्यनाथ यांचं कुंभमेळ्यानिमित्ताने गंगेत पवित्र स्नान. प्रयागराज इथे मंत्र्यांसह योगी आदित्यनाथ यांचं अमृत स्नान. अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची वर्षपूर्ती. प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येमध्ये भाविकांची अलोट गर्दी. नमस्कार, मी अश्विन बापट. दुपारचे 4 वाजता आपण बघताय एबीपी माझा. दिवसभरातल्या महत्त्वाच्या अपडेट्स घेणार आहोत. सुरुवातीला या तासातली एक मोठी बातमी.